स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। एकीकडे धुवाधार पाऊस तर एसटी आणि टँकरची धडक। शिराळा तालुक्यातील भाटशिरगावमध्ये एसटी आणि टँकरची धडक, बसमधील काही प्रवासी जखमी। वारणा चांदोली धरण 85%, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भाड्याने देणे आहे। सद्गुरू हॉस्पिटल, सावरकरनगर विटाला लागून 5000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा मेडिकलसह हॉस्पिटल किंवा तत्सम कारणासाठी भाड्याने देणे आहे। संपर्क 9822 53 68 82। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव इथं एसटी आणि टँकरची धडक झाली। यामध्ये दोन्ही चालक जखमी झाले। एसटी मधील प्रवाशांना दुखापती झाल्यात। एसटी मधील शाळकरी मुलं व प्रवासी अचानक घडलेल्या घटनेमुळे भेदरलेले होते। प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। अपघाताच्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती। गेल्या महिनाभरात आवळ उढा इथं 5 अपघात झालेत, त्यामध्ये 1 मृत्यू, 4 जण गंभीर जखमी झाले, तर अनेक प्रवाशांना दुखापती झाल्यात। आवळ ओढ्यावर आणि ओढ्या नजीकच्या कोपऱ्यावर सातत्यानं होत असलेल्या अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबतचं निवेदन 23 जुलै 2026 रोजी युवक, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिलंय। यानुसार ओढ्यावरील लोखंडी संरक्षक रेलिंगची दुरुस्ती झाली आहे। मात्र एवढ्या उपाययोजना पुरेशा नाही। सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। याबाबत भाटशिरगाव येथील युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी सातत्यानं विविध स्तरावर पाठपुरावा करतात। तर दुसरीकडे शिराळा तालुक्यातील वारणा चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। धरणातील पाणीसाठा 85% पोहोचलाय। धरणातून सध्या वारणा नदीत 6900 क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आल्यानं वारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। धरणातील पाणीसाठा 85%हून अधिक झाल्यानं वारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रात जाणं टाळावं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। गेल्या 24 तासात धरण परिसरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात धरण परिसरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। चालू पावसाळ्यात आतापर्यंत 1516 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं स्पिलवे मधून 5500 क्युसेक आणि जलविद्युत केंद्रातून 1400 क्युसेक असा एकूण 6900 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे। सध्या सिंचन कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आलेलं नाही। शिराळावरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट, सांगली। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।